आता मी सगळे मांडणीचे डबे रिकामे केलेत आणि सगळ्या डब्यांमधलं साहित्य बाजूला काढून ठेवले. थोडं थोडं शिल्लक होतं. इकडे बघू शकताय थोडं थोडं साहित्य राहिलेलं सगळे इथं काढून ठेवले मी किचन वाट्यावरती. इथं खाली डाळीचं ठेवले आणि हे सगळे डबे आता मी क्लीन करून घेणार आहे, कारण ना आज डीमार्टमधून किराणा आणायचं आहे, तर म्हटलं डबे साफ करून ठेवावे, येईपर्यंत सुकतील. चला घासून घेते आता डबे पटापट. किचन क्लिनिंगचा ब्लॉग मला बनवायचा होता, पण तो राहून गेला. मग म्हटलं की आपण आता डीमार्टमधून किराणा भरतोय, तर डबे आता घासून ठेवावे, म्हणजे डीमार्टमधून किराणा घेऊन येईपर्यंत डबे छान सुकतील आणि त्यामध्ये आपल्याला किराणा भरता येईल. त्यासाठी मग मी लगेच सकाळी डबे घासून घेतले आणि ते आता सुकायला ठेवणार आहे. प्रत्येक डबा मी घासून ठेवला होता, कारण काही ना काही डब्यामध्ये होतं आणि डब्यांची झाकणं खूप खराब होतात. डबे नाही इतके खराब होत, पण झाकण खूप खराब होतं, कारण स्वयंपाकाचं सगळं तेलकट त्या डब्यांवरती थोडं घायनं उडत असतं आणि चिकट होतं. त्याच्यामुळे मला ना महिन्याला डबे असे क्लीन करावे लागतात. मी 15 दिवसाला, आठवड्याला असं नाही क्लीन करत, महिन्याला करते. त्यामुळे मग आता मी हे सगळं क्लीन करायला घेतले. सगळं साहित्य मी काढून ठेवलं होतं बाजूला आणि स्वच्छ घासून आता हे असे सुकायला ठेवते सगळे डबे मी. फ्लॅटमध्ये ऊनच येत नाही, त्याच्यामुळे मग मला असं घरातच फॅनखाली डबे सुकवावे लागतात. फॅन लावून देते आणि डबे सुकवून घेते मी. उन्हा असले की उन्हामध्ये छान डबे सुकले जातात. गावाकडे कसं मोकळं पटांगण असतं, त्याच्यामुळे आपण तिथे वाळू घालू शकतो, पण इथं काहीच करता येत नाही. त्यामुळे असं किचनमध्येच मला सुकायला घालावं लागतं. घरातलं सगळं काम आवरून झालं आणि त्यानंतर जेवणामध्ये बनवली होती मी टोमॅटोची चटणी. आणि टोमॅटोची चटणी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते. तर टोमॅटो चटणी बनवण्यासाठी कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो छान असं बारीक चिरून घेतले. त्यानंतर कढई ठेवली तापायला, तेल टाकलं, तेलामध्ये कांदा छान परतून घेतला, जिरी मोहरी परतून घेतली आणि नंतर मग टोमॅटो टाकून एकदम गाळ होईपर्यंत छान असं फ्राय करून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, म्हणजे जी लसणाची मी घरी केली ती, त्यानंतर डाळ आणि मीठ, म्हणजे मुगाची डाळ टाकलेली आहे ह्याच्यामध्ये, आणि खूप छान आणि मस्त टोमॅटोची चटणी होते. तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप आवडेल. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता दुपार झाली आहे, मी सगळं आवरलं आहे माझं आणि मला जायचं आहे डीमार्टमध्ये आणि डीमार्टमधून किराणा घेऊन यायचा आहे. परत मग सुट्टी नसते मुलांच्या स्कूलला, मग कुठे जाता पण येत नाही, म्हणून मग आज सुट्टीच्या दिवशी आता ठरवले डीमार्टला जायचं, तर जाऊन येणार आहे. तर आता मी हा नवीन टॉप घातला आहे, कसं वाटतं मला नक्की सांगा. आणि चला आता जाऊन येतो डीमार्टमध्ये. साहित्य जे काही संपले ते बघते आता अगोदर डब्यांमध्ये काय काय शिल्लक आहे, काय काय नाही आहे, काय काय घेऊन यायचं आहे. चला तर मग. आणि नवीन कोण असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला आता बघते काय काय आहे, काय काय नाही आहे. तर आता आहे ना फ्रीजमध्ये काय काय मसाले शिल्लक आहेत ते सगळे बघणार आहे मी. सगळे फ्रीजमध्ये मी मसाले ठेवते, त्याच्यामुळे आता बिर्याणी मसाला पण शिल्लक आहे, मिरची पावडर शिल्लक आहे, पावभाजी मसाला आहे, धना पावडर आहे, तडका मिरची आहे, परत तेजपत्ता आहे, खडे मसाले तर सगळेच आहेत, प्लस हळद आहे, मोहरी आहे गावाकडून आणलेली, नाही गावाकडून नाही, मी दुकानातून आणली होती. आणि डाळी पण सगळ्या आहेत, तांदूळ पण कालच घेऊन आले मी. आणि डाळ जी हरभऱ्याची होती ना, हरभऱ्याची जी डाळ आहे ना ती सासूबाईंनी दिली आहे, त्याच्यामुळे मग आता मला वाटते ना गिरणीमधून मी दळून आणणार आहे. आणि बाकी काय नाही, मग किरकोळ कारकोळ साहित्य, कुठं निरमा, कुठं साबण, हे सगळं असं छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊन येते. आणि चला आता पिशव्या बघते मी पहिल्या. डीमार्टमध्ये गेल्यानंतर काय मला शूट घेता येईल तेवढं मी घेईल, जर तिथं अलाउड असेल तर, नसेल तर मग नाही घेणार. डीमार्टमध्ये गेल्यानंतर कसं काय किराणा भरायचा, काय गोष्टींची काळजी घ्यायची, कारण डीमार्टमध्ये गेल्यावरती लई खर्च होतो मला माहिती आहे, पण तरी पण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. गहू थोडंसं शिल्लक आहे, थोडंसं आणायचं आहे. आम्हाला गावाकडे आता सध्या गहू नाही आहे, त्याच्यामुळे मग विकतच आणावं लागते, तर ते पण आणावं लागणार आहे. आणि बघते आता काय काय अजून नवीन आहे. चलो आता पिशव्या बघते आणि जातो डीमार्टला. तिथे गेल्यानंतर मग आपण बोलूया. बाय. खाली बस, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. डोळे झाक, डोळे उघडे ठेवायचे ना, थोडं पण ना. आवडलं का? हेच पाहिजे होतं का दुसरं? नाही, हेच
ओपन करून बघ की आतमध्ये तसंच आहे का? रात्री तू ऑनलाईन बघितलं होतं तसंच आहे सेम, आम्ही पण बघितलं. बरोबर ना? ह्याच्यात आपल्याला भेटतं की कोणते कोणते कलर आपण मिक्स करू. हे ब्रशेस लागतात का? टोटल 12 नाही 10 आहेत. तर आताच आले डीमार्ट मधून आणि बराच वेळ लागला मला, 2:30 वाजले यायला. परीचा स्कूलचा टायमिंग झाला तेव्हा आम्ही आलो. आता मी काय काय सामान घेऊन आली ना हे सगळं दाखवते तुम्हाला, कारण मला आता हे सगळे ना डब्यांमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. मी सगळे डबे पण क्लीन केलेत, मगाशी पाहिलं तुम्ही. आणि आता मी काय काय आणले दाखवते. तर टॉवेल खराब झाला होता म्हणून मग टॉवेल आणला. हे टॉवेल खूप जास्ती टिकतात, त्यामुळे मग हा आणलाय. मला टॉवेलच नव्हता. तर त्याच्यानंतर मग ना मला हा क्लिप खूप आवडला, हा बघू शकताय. तर हा एक आणलाय. परीच्या बॉटल खराब झालेल्या, मग ह्या छोट्या साईजच्या 2 बॉटल आणल्या, एक दादाला आणि एक परीला. एकाला आणलेला की भांडणं होतं, त्याच्यामुळे मग 2 आणावं लागते. त्यानंतर कम्फर्ट आणले, ऑल डे फ्रेशनेस छोटीच बॉटल आणली, जास्त मोठी नाही कारण पहिली शिल्लक आहे थोडीशी. पॅराशूट ऑइल आणले, छोटीच बॉटल आहे. पॅराशूट ऑइलच खरं चांगलं आपलं, नारियल ऑइल आपल्या केसांसाठी. त्यानंतर परीचं आवडतं सोयाबीन आणले, छोटे छोटे सोयाबीनचे पॅकेट आणले 2-3. त्यानंतर माचीस बॉक्स संपलेला तो एक आणलाय. रिन साबण 2 आणलेत, जास्त नाही लागत, फक्त पाय पुसण्या आणि छोटी छोटी कपडे असतील तेवढे धुण्यासाठी लागतात. डाबर रेड टूथपेस्ट ही एक आणली आहे. प्रत्येक वेळी थोडं वेगवेगळं चेंज करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. मीठपुडी एकच आणली कारण घरामध्ये थोडी शिल्लक आहे. फुलगे आणले, काल आईला फुलग्याची भाजी केली होती, तर मला फुलगे खायचं म्हणजे ना जास्तच क्रेविंग झाली होती, म्हणून म्हटलं आज गेलो डीमार्टला तर आपण फुलगे आणूया. तर फुलग्याचं एक पॉकेट आणलंय. त्यानंतर हा काय म्हणतात त्याला, काळा घेवडा आहे का वाल आहे, वाल नाही का, राजमा, रेड राजमा. तर हा एक रेड राजमा आणलाय. बघूया भाजी कशी होती, कारण मी आजपर्यंत कधी आणला नाही त्याचं. हरभरे मात्र खूप आवडतात, ह्याची भाजी खूप छान लागते. त्यानंतर ॲक्टिव्ह व्हील हे 2 पॉकेट आणले. त्यानंतर बिर्याणीचं तांदूळ ह्यावेळेस थोडंच आणलं, कारण आता एक वेळा होईल एवढी बिर्याणी एवढंच आणले. आणि लागल्यावर बघता येईल म्हटलं नको एक्स्ट्राचं जास्त साहित्य भरायला. उडीद डाळ जास्त आणलेली आहे, कारण डोसे, इडली किंवा मग मेदू वडे हे सगळं जास्त होत राहतं, म्हणून मग उडीद डाळ जास्त भरली. सोसायटी चहा पावडर आणली, घरात अर्धी शिल्लक पण आणली आहे, परत परत जायला नको, टेन्शन नको म्हणून. फॉर्च्यून तेलाची 5 पॉकेट आणलेत, कारण एक एक्स्ट्रा असावा घरात, कारण देवाला वगैरे लावते ना मी म्हणून. तर दह्याचं पॉकेट आणले, स्वस्त पडलं मला म्हणून मग हे दह्याचं पॉकेट सुद्धा घेऊन आले. दही सगळ्यांनाच आवडतं, परी पण सारखी मागते, मग ते छोटं पॉकेट आणलं ना मग नाही दिल्यावर परत नाराज होते, म्हणून मग मी मोठंच आणलं. त्यानंतर अगरबत्ती दे ग बाळा, ते अगरबत्ती बाय 1 गेट 1 होत्या ह्या, म्हणजे कितीला, म्हणजे ही 35 रुपयाला अगरबत्तीचं एक पॉकेट पडलं मला. तर किती स्वस्त पडते. डीमार्टमध्ये गेल्यानंतर काही वस्तू परवडतात आपल्याला, ज्या वस्तूवर डिस्काउंट असतो त्याच वस्तू मी घेते, जास्त पण असं खर्चिक वस्तू अजिबात घेत नाही. आणि तुम्हाला सांगा, कपड्याच्या सेक्शनला, भांड्याच्या सेक्शनला किंवा मग प्लास्टिकच्या ज्या वस्तू असतात, स्टेशनरी असतात किंवा मग अजून अशा शोच्या वस्तू असतात ना, त्या स्टेशनला म्हणा तुम्ही आता, तर त्या साईटला मी जातच नाही, कारण जास्त खर्च होतो म्हणून. आणि खाण्याचं मात्र तेवढे बिस्किट वगैरे जास्त भरले, कारण मुलं खाली जाऊन सारखे दुकानामधून घेऊन येतात आणि मग ते सारखं सारखं लावायला चांगलं नाही वाटत, म्हणून. गहू आणले, गहू थोडेच आणले, 5 किलो आणले, ऑलरेडी पीठ शिल्लक आहे आणले. त्यानंतर भेळीसाठी मुरमुरे, परवा दिवशी मी मुरमुरे इथून आणलं, तर एवढं छोटंसंच पॉकेट 40 रुपयाला मला दिलं, आणि हे 60 रुपयाला एवढं मोठं पॉकेट. त्यानंतर मग आता काय राहिलं ग, हां, तर हे पार्लेजी बिस्किट पुढे, हे साहेबांच्या आवडीचे, मला पण कधी कधी आवडतात, हे 2च आणले. आणि हां, हे खूप आवडतं मला, लिटिल हार्ट, हे लहानपणापासून मला लय आवडतं बिस्किट, तर हे माझ्यासाठी आणले, माझ्यासाठी फक्त, आहे ना परी. हे गुड डे बिस्किट पुडा एक आणलाय. सगळ्या बिस्किटांवर ऑफर होत्या, जी त्याची मेन प्राईज असते ना ती नव्हती, सगळ्या ऑफरमध्ये होत्या, बाय 1 गेट 1 होतं, त्याच्यामुळे मग बिस्किट थोडी जास्त भरल्यात. क्रॅक जक, मस्का चषका, हे एक बिस्किट आणले, हा ना मस्का चषका. आणि हे काय, चोको कप केक आहेत, हे चोको कप केक हे सुद्धा आणलेले आहेत. परीचा आमच्या फेवरेट पावाचे पदार्थ, केकचे पदार्थ, मग शरीरासाठी तर चांगले नाहीत, पण तिला लय आवडतं. खारी मला खूप दिवस झालं खाऊ वाटलेली, म्हणून खारी आणली. आणि माहीत नाही बहिणीच्या मुलाच्या बड्डेला जाते की नाही, हे अजून काही नक्की नाही, फायनल नाही. आणि तिच्याच मुलीचा 10 तारखेला सुद्धा बड्डे आहे, तर तेव्हा जाते का नाही हे पण माहीत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा ह्यातल्या मी बऱ्याच काही वस्तू आणलेल्या आहेत, असं डोक्यात विचार ठेवून. गेली तर मी घेऊन जाईल, नाही गेली तर मग शेवटी मुलं खातील. तर चकली पण आवडली, चकलीला पण बाय 1 गेट 1च होतं, त्याच्यामुळे मग मी चकली पण घेऊन आले, हे बघू शकता.
चकली आवडते सगळ्यांना घरात म्हणून. आणि काय नाही बाकीचं मग. आणि हे परीचं लई दिवस झालं चाललेलं. माईक चालू आहे का मी? हां. मला ॲक्रेलिक कलर पाहिजे. वर्ष झालं ती मागत होती. पण आम्ही काय आणलंच नव्हतं कारण खूप महाग असायचे. 350 हां 250 का 300 रुपयाचे येतं. म्हणजे हे ब्रश सहित धरून 300 रुपये झाले ह्याचे. तर एवढे महाग होते म्हणून टाळत होते. मग असा खर्च होतो डीमार्टमध्ये गेल्यानंतर. पण म्हटलं जाऊ दे, तिचा बड्डे आला, तिला नको नाराज करायला, खूप दिवस झाला मागते. म्हणून मग हे ॲक्रेलिक कलर आणलेत. आता जपून वापरायचे काय. हां. आणि त्याच्याबरोबरचे हे ब्रश. तर एवढंच आणलंय. पॉपकॉर्न घेतले होते मी मला खायला, पण मला काही खाऊ वाटले नाही म्हणून मग मी घरी आणलेत. आता आमचं मेंबर आहे एक मांजर घरात, तर ते खाऊन टाकल. चला आता हे सगळं साहित्य व्यवस्थित ठेवून देते. त्यातलं भरपूर काही साहित्य आणलेलं नाही आहे किराणा माल, कारण घरात येणं सगळं शिल्लक आहे, म्हणजे थोडं थोडं शिल्लक आहे म्हणून म्हणलं नको जास्त आणायला. तर आता हे सगळं ठेवते. चला मग आता बाय. चला आता सकाळी जे डबे घासले होते ना ते पण छान सुकलेत. आता ह्या सगळ्या ज्या बॅगा आहेत बाजाराला घेऊन गेलेल्या, या सगळ्या पुन्हा व्यवस्थित जागेवर ठेवायच्या. सगळा किराणा माल भरून ठेवायचा. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या म्हणजे व्यवस्थित वाटतं. तर आता सगळं ठेवते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.